वनस्पतींना संवेदना असतात हे माहिती आहे का तुम्हाला? होय, त्यांना पण आपल्यासारख्या संवेदना असतात आणि हे सर्वप्रथम सिद्ध केले एका महान भारतीय भौतिक शास्त्रज्ञांनी. कोण काय विचारताय? लगेच जाणून घेऊया. पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भावना आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 335 पावर्ड बाय GoPrack.com. वनस्पतींना आवाज देणारे आणि वायरलेस जगाचा पाया रचणारे महान भारतीय शास्त्रज्ञ आचार्य जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी बंगालमध्ये झाला. हे भारतीय भौतिक शास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ आणि प्रख्यात संशोधक होते. त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय बुद्धिमत्तेची जगभरात ओळख निर्माण केली. लहानपणापासूनच त्यांना निसर्गाबद्दल फार आकर्षण होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन केम्ब्रिज विद्यापीठात भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. परत भारतात आल्यानंतर ते प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे प्राध्यापक झाले. आचार्य बोस यांनी सर्वप्रथम सिद्ध केले की वनस्पतींनाही जीव असतो, त्या सुद्धा वेदना, आनंद आणि प्रतिक्रिया अनुभवतात. हे त्यांनी स्वतः बनवलेल्या क्रेस्कोग्राफ नावाच्या यंत्राच्या सहाय्याने दाखवून दिले. हे यंत्र वनस्पतींची वाढ आणि त्यांच्या हालचाली अत्यंत सूक्ष्म पातळीवर मोजू शकत होते. त्याशिवाय त्यांनी अवयवांच्या प्रतिक्रियेवर प्रयोग केले आणि दाखवले की वनस्पतींनाही ताण, थंडी, उष्णता आणि ध्वनी यांचा परिणाम होतो. त्यांच्या या शोधामुळे विज्ञानातील एक नवा अध्याय सुरू झाला, प्लांट फिजिओलॉजीचा. आचार्य बोस यांनी रेडिओ वेव्हज आणि मायक्रोवेव्हजवर देखील संशोधन केले. खरं तर वायरलेस कम्युनिकेशन वरील प्रयोग त्यांनी गुग्लिएल्मो मार्कोनी यांच्या आधीच केले होते, पण त्यांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घेतले नाही, कारण त्यांचा विश्वास होता की ज्ञान हे मानवजातीसाठी असते, विक्रीसाठी नाही. त्यांना आचार्य ही उपाधी त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि शिष्यांनी दिली, कारण ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते तर एक महान शिक्षक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. आचार्य बोस यांनी दाखवून दिले की भारतीय वैज्ञानिक बुद्धिमत्ता कोणापेक्षा कमी नाही. त्यांचे संशोधन आजही अनेक क्षेत्रात मार्गदर्शक ठरत आहे. ज्ञानासाठी जगणं आणि सत्यासाठी झटणं हेच आचार्य बोस यांच्या जीवनाचं तत्व होतं. आपण सर्वांनी त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घ्यावी आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं. आजची अनोखी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com.